भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलचा चेहरा बदललाय। चव्हाण यांच्या डीपी आणि कव्हर इमेजवर आता पक्षचिन्हाचा आकर्षक फोटो झळकतोय। शिवसेना लोकसभेच्या तयारीला लागली आहे। महाराष्ट्रभर मुंबई, ठाणे संपूर्ण भागात काम सुरू आहे। जिथे जिथे उमेदवार आहेत तिथे तळापासून बांधणी सुरू आहे। कार्यकक्षा वाढवायची अशी माहिती शिवसेना नेते दीपक सावंत यांनी दिली। नाशिकमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची गिरीश महाजनांनी पाहणी केली। नाशिकच्या हिरावाडी मखमलाबाद रोड परिसरात मागच्या काही महिन्यांपूर्वी 15 ते 20 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे। त्याची पाहणी महाजनांनी केली। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानी यांना काही सवाल केले। अनोळखी व्यक्तीच्या माहितीवर विश्वास कसा ठेवला, सीडीआर पाठवणारा तो व्यक्ती कोण होता, अशी विचारणा अंधारे यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धरत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं ठाण्यात आयोजन केलेलं त्याचा औचित्य साधत शिंदेंचा गौरव करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंजली दमानी यांबाबत भाष्य केलंय। सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही, तपास यंत्रणेला तो अधिकार आहे। सीडीआर लिंक कसा झाला याची चौकशी करणार असंही फडणवीस म्हणाले। नागपुरात शिवसेनेच्या पूर्व विदर्भस्तरीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। SIR आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सुनील तटकरे यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांना अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा असं पुन्हा एकदा आवाहन सर्व पक्षांना केलं। उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली। ही भेट का घेतली याबाबत सामंतांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या MIDC भागात झाडं लावायची आहेत, तसंच अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी विश्वस्त आहे, त्याबद्दलही चर्चा करायची होती म्हणून भेट घेतली असं सामंत म्हणाले। अंजली दमानिया यांनाच विचारलं पाहिजे, तुमच्याकडे इतकी आतील माहिती कुठून येते? पोलीस खात्यात आहात का? एकनाथ शिंदे यांना कुणी लक्ष करत असेल तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ असं शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या। अशोक खरात प्रकरण देवेंद्र फडणवीस योग्य प्रकारे हाताळत आहे। सध्या SIT नेमली, आवश्यकता भासली तर देवेंद्रजी केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेतील अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले सोमवारी अर्ज भरतील। या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। महापौर ज्योती गाडे यांनी अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। बीडमध्ये काँग्रेसच्या संघटनेत मोठी हालचाल सुरू झाली आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून अभियानाचे प्रमुख नीतू वर्मा बीडमध्ये दाखल झाले आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली। अजित पवार यांचं निधन झालं तेव्हाच आम्ही ठरवलं ही निवडणूक लढवणार नाही। राहुरीचं नेमकं काय करायचं याबाबत चर्चा सुरू आहे असं विधान परिषदाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं। देवगड तालुक्यात ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। बारामती राहुरीच्या पोटनिवडणूक आहेत। बारामतीमध्ये ठाकरे गट निवडणूक लढणार नाही। राहुरीचा निर्णय लवकरच घेऊ असं विधान संजय राऊतांनी केलंय। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार दिलाय। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केला होता, मात्र काँग्रेसनं आकाश मोरेंना उमेदवारी दिली आहे। अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती येते ती खरी आहे का हे पहिले तपासा। हातानं दिलेले नंबर आणि आकडे आहेत, त्यांच्याकडे येणारा डाटा हा येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार ज्योती वाघमारे यांनी केली। गणेश नाईक यांचा स्वतःचा इतिहास वादग्रस्त आहे। हे ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचा स्वतःचा इतिहास वादग्रस्त आहे। त्यांनी दुसऱ्यांच्या वर्तमानात ढवळाढवळ केली, मग त्यांचं भविष्य किती खराब होईल ही जनता तुम्हाला दाखवून देईल असं म्हणत ज्योती वाघमारेंनी गणेश नाईकांवर टीका केली। काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलेला पतिव्रता दाखवायला मोठं कुंकू आणि मोठं मंगळसूत्र घालावं लागतं असं वादग्रस्त वक्तव्य केलं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ चिखली शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। बारामतीची निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्यातून समाजात एक चांगला संदेश जाईल। राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची ही परंपरा जपायला हवी
असं वक्तव्य भाजप राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. खराबची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीला झाली पाहिजे असं सुनील तटकरे म्हणाले. प्रवीण दरेकरांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, हा माझा प्रश्न नाही. आमच्या सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी याकडे, त्यामुळे आम्ही कुणाच्या टीकेकडे लक्ष देत नाही असं सुनील तटकरे म्हणाले.